आज कल्याण पूर्वमध्ये अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। माणुसकीला काळिंबा फासणारी, माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे। त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मूक मोर्चा इथे आणलेला आहे। ज्याने हे अत्याचार केलं, निष्पाप लहान मुलीचा खून केला, अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसाला निवेदन दिलेले आहे। आज अतिशय शोकांतिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आहे। आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आहे आणि तिचा खून केलेला आहे। कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा किंवा बदलापूरला जो प्रकार झाला, एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं, तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी, उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील। या ठिकाणी आपण बॅनर पण आणलेले आहे, त्याच्यामध्ये लिहिलेले काही राजकीय लोक जे गुन्हेगार पाठी घालतात त्यांच्यावरही गुन्हे, त्या आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत। त्याला राजकीय पुढाऱ्यांचा वरदस्त आहे। त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याण पूर्वेमध्ये घडली नसती। या आरोपीची अनेक वेळा दहशत पाहायला मिळालेली आहे। त्यांनी जवळपास 4 ते 5 गुन्हे देखील अशाच पद्धतीने केलेले आहेत आणि स्थानिक नागरिकांनी घर देखील सोडून गेल्याची चर्चा आहे। नेमकं कुठल्या राजकीय व्यक्तीचा मागे त्याला वरद असतं काय? हे बघा, स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष, आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले, अशा लोकांना या कल्याण पूर्वेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे। आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी, मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला, 5-5 गुन्हे करून जर तो बाहेर नसता